नमस्कार मंडळी, शुभेच्छा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप. चला, म्हणजे गवारीची भाजी खाऊन झाली, आज भेंडीची भाजी खाणार आहोत. मसाला भेंडी वेगवेगळ्या तऱ्हेने बनवावी, हरकत नाही. प्रत्येकाची पद्धत वेगळी, पण असं छान बनवावी, खाताना असं खूप मजा आली पाहिजे. त्यात मेथीची भाजी आहेच आहे. आता तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे मी, की काही जुन्या लोकांना बहुतेक ते माहिती असावं. पुण्यामध्ये शनिवार पेठेत अपॉलन चौकाच्या थोडंसं पुढे आलं की दक्षिणमुखी मारुती आहे. तिथे पूर्वी शारदा हॉटेल होतं. त्या मारुतीच्या पुढे आलात थोडंसं की तिथे एक कट्ट्यावरती उजव्या हाताला, म्हणजे तिकडनं येताना उजव्या हाताला कट्ट्यावरती सोमनाथचं किराणामालाचं दुकान आणि त्याच्या मधल्या साईडला एक छोटासा बोळ आहे. त्या बोळांना आतमध्ये गेलात तुम्ही की तुम्हाला अष्टभुजा देवीचं मंदिर दिसेल. खूप जुनं मंदिर आहे, फारसं लोकांना माहीत नाही, पण जुन्या लोकांना हे माहिती आहे. अष्टभुजा देवीचं मंदिर आतमध्ये गेलात की खूप तसं मोठा, म्हणजे बऱ्यापैकी आहे, चांगला आहे. माझी आई लहानपणी आम्हाला त्या ठिकाणी, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जेव्हा घागरी फुंकायला जातात काही लोक, आमच्या शनिवारपेठेतल्या बऱ्याच बायका घागरी फुंकायला त्या देवळात जायच्या. आई घेऊन जायची तिथे. आम्ही का जायचो आई बरोबर? फुटाणे भरपूर खायला मिळायचे आम्हाला. त्या फुटाण्यांमध्ये एखादा खारा शेंगदाणा पण असायचा, तो छान लागायचा. त्यात ती एक वेगळी चवच असते हो, एक वेगळं लाईफ असतं ते त्या काळात लहानपणी. आणि मग त्या देवीला जायचो आणि मग तिथे घागरी फुंकल्या जायच्या. रात्री 12, 1, 2 काय वाजतील ते, मग घरी यायचं. पण हे सगळं करत असताना ती देवी फारशी कोणाला माहीत नाहीये. म्हणजे एक बोळ येतो आणि त्या बोळाच्या आतमध्ये ती आहे. नवरात्री जी जुनी लोक आहेत शनिवार पेठेची किंवा आणखी आजूबाजूची, त्यांना ती माहिती आहे. त्या देवीला ओटी भरताना फुटाण्यांची ओटी भरतात, हे आम्हाला नव्हतं माहिती, हे आईने सांगितलं. मग आमच्या इथे आपण चौकाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर कर्णशाळेच्या मधल्या याच्यामध्ये भडगुंजाचं एक दुकान होतं. तिथनं फुटाणे घ्यायचे, खारदाणे घ्यायचे. मग ते फुटाणे घेऊन तिकडे जायचं. मग आई म्हणजे फुटाण्याची ओटी भरायची देवीची, त्या अष्टभुजेची. मग ते फुटाणे सगळ्यांना वाटायचे. अशी अष्टभुजा देवी तुम्ही नक्की पुण्यात राहत असाल तर जरूर बघा जा. ते जुनं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. जास्त प्रसिद्धीमध्ये नाही आहे ते, पण नवरात्रीत ते खूप फेमस होतं. एरवी सुद्धा जायला तुम्ही काही हरकत नाही. तर मंडळी, उद्याची भाजी आहे, चवळी भिजत टाका. चवळी भिजत टाका, त्यामध्ये बटाटा घाला आणि पालक पण त्यात तो घातला तरी चालेल, किंवा तुम्ही मेथी करणार आहात तर ती मेथी पण त्यात घातली तरी चालेल पालकाच्या ऐवजी. पण चवळी, बटाटा आणि मेथी ही भाजी एकत्र करून तुम्ही खाल्ली तरी चालेल. आणि त्याला भाज्या असल्यास छान असा मस्त तडका द्या. बघा कसं छान लागतं की ते. अष्टभुजा देवीला जरूर जा, पण जाताना फुटाणे मात्र भरपूर घेऊन जा. कारण तिची ओटी ब्लाऊज पीस किंवा खणा नारळाने भरत नाही, तर तिची ओटी भरतं फुटाण्याने. तर तुम्ही फुटाणे घेऊन जा आणि ते फुटाणे सगळ्यांना वाटा प्रसाद म्हणून. बघा तुम्हाला काय येतं. मला असं वाटतं की अनुभवीच खात्री असते, अनुभवात राहतात. आणि ह्या भाज्या सुद्धा ज्या मी सांगतो तुम्हाला, ह्याचा सुद्धा तुम्हाला वेगळा एक अनुभव येईल. प्रयत्न तर करून बघा.
प्रयत्न करायला काय आपल्याला हरकत नाही. पण ती देवी थोडीशी दुर्लक्षित आहे. तुम्ही गेलात, एरवी सुद्धा तुम्ही जरी गेलात तरी सुद्धा खूप छान आहे आतमध्ये, आणि बेसिकली खूप शांत वातावरण आहे. अशी गडबडाट नाहीये, एकदम छान आहे. तर चला मंडळी, तुम्ही त्या अष्टभुजा देवीला जा आणि छानपैकी तिथे घागरी फुंकताना रात्री बघा. जुन्या ज्या बायका आहेत, वयाने थोड्याशा मोठ्या असलेल्या, त्यांच्या अंगामध्ये देवी आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांचा सात्विक चेहरा त्यांचा खूप सात्विक होतो, वेगळाच होतो. एक बघण्याची पद्धतच फार वेगळी असते त्यांच्याकडे. म्हणजे असं भीती नाही वाटत त्यांच्याबद्दल, एक सात्विकता येते. अचानकपणे तुम्ही काही मनामध्ये नसताना सुद्धा अचानक तुम्ही नमस्कार करता, वाक्य नमस्कार करता, नुसता नमस्कार करता, इतकं ते प्रभावी त्यांचं व्यक्तिमत्व असतं. जा तुम्ही आणि घागरी फुंकतानाचा जो आनंद आहे तो एकदा घ्या, बघा तुम्ही तुम्हाला कसं वाटतं. आणि अष्टभुजा देवीबद्दल तुम्हाला काय वाटलं हे नक्की मला कळवा. आणि सांगितलेली भाजी भिजत टाका. चवळी, बटाटा, मेथी किंवा पालक. मेथी तर आहेच रोज, पण जमल्यास पालक टाका, नाहीतर आपला आहेच. तोपर्यंत नमस्कार, नवरात्रीच्या खूप शुभेच्छा.